नाजरीन, आप देख रहे हैं इंडियन उर्दू न्यूज़ और मैं हूं आपके साथ शेख जुबैर। खबरों की शुरुआत से पहले एक नज़र डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। बीजेपी की बी टीम का मुस्तकिल दाग धोने के लिए एमआईएम का नया सियासी दाव, महाविकास आघाड़ी की तरफ बढ़ाया दोस्ती का हाथ। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने रियासती वजीर राजेश टूपे को इत्तेहाद की पेशकश। शिवसेना ने एमआईएम के साथ इत्तेहाद से किया इनकार। शानदार अदबी तकरीब में खान शमीम के सहाफती कॉलम शहरनामे पर मुबनी किताब का हुआ इजरा। सियासी साजिश के तहत वैजपुर के मेंबर असेंबली रमेश बोरनारे के खिलाफ दर्ज हुआ एफआईआर। शिवसेना ने किया केस मुस्तरद करने का मुतालबा। और लेबर कॉलोनी के साकिनीन को सुप्रीम कोर्ट से 30 अप्रैल तक मिली राहत। अब खबरें तफसील से। बीजेपी की बी टीम की मुस्तकिल दाग को धोने और उत्तर प्रदेश में 99% उम्मीदवारों की जमानत जब्त होने के बाद एमआईएम ने महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की तरफ दोस्ती का हाथ बढ़ाकर नया सियासी दाव खेला। रियासती वजीर बराए सेहत राजेश टोपे और मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील की मुलाकात पर रियासत भर में सियासी चर्चा शुरू हो चुकी है, जबकि शिवसेना ने एमआईएम से इत्तेहाद को खारिज इम्कान करार दिया है। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने मुल्क की सबसे बड़ी रियासत उत्तर प्रदेश के असेंबली इंतखाबात में 100 उम्मीदवार मैदान में उतारे थे। मुस्लिम वोटर्स को अपनी तरफ रागिब करने के लिए एमआईएम ने एड़ी चोटी का जोर भी लगाया। बैरिस्टर असदुद्दीन अवीसी पर नाकाम कातिलाना हमले का सनसनीखेज वाक़या भी पेश आया, लेकिन उत्तर प्रदेश में इस बार वोटर्स ने एमआईएम को यकसर मुस्तरद कर दिया। नतीजे में एमआईएम के 99% उम्मीदवारों की जमानतें भी जब्त हो गई। इस हार के बाद सियासी हलकों में एक बार फिर मुख्तलिफ रियासतों में एमआईएम के इलेक्शन लड़ने पर सवाल भी उठने लगे। सियासी हलकों में एमआईएम को बीजेपी की बी टीम भी कहा जाता है। ये दाग एमआईएम का पीछा नहीं छोड़ रहा है। उत्तर प्रदेश के इलेक्शन में मुस्लिम वोटर्स की जानिब से पूरी तरह नज़रअंदाज किए जाने के बाद एमआईएम ने अब एक नया सियासी दाव खेलकर सबकी तवज्जो अपनी तरफ खींचने की कोशिश की। हाल ही में एनसीपी के मकामी लीडर इलियास किरमानी की रिहाइशगाह पर रियासती वजीर राजेश टूपे और इम्तियाज जलील की मुलाकात हुई। इस मुलाकात में इन दोनों लीडरों की बातचीत अब रियासत भर के सियासी हलकों में गूंज रही है। एडीएन से बात करते हुए इम्तियाज जलील ने कहा कि राजेश टूपे का कहना था कि एमआईएम की वजह से बीजेपी जीत रही है। ये इल्ज़ाम सरासर गलत है। हमारा मकसद भी बीजेपी को इख्तिदार से दूर रखना है। इसके लिए हम महाविकास आघाडी से भी इत्तेहाद के लिए तैयार हैं। कुठेही आम्ही इलेक्शन लढायला गेलं तर आमच्यावर हे आरोप करण्यात येते, ते काँग्रेस असू द्या, एनसीपी असू द्या किंवा आता शिवसेना ही बोलू लागली की एमआयएम मुळे बीजेपी जिंकतं। तर मी एनसीपीच्या एका वरिष्ठ नेत्याला एक ऑफर केली की म्हणजे हे दरवेळी जे तुम्ही आमच्यावर आरोप करत आहे की आमच्यामुळे आम्ही बी टीम आहे, मग असं का नाही करतं आपण की एमआयएम ही तुमच्यासोबत यायला तयार आहे किंवा आपण मिळून इलेक्शन लढू करके। कारण एकदा हे स्पष्ट व्हायला पाहिजे की एमआयएम जे आहे एक वेगळा पक्ष आहे आणि तुम्ही आपल्याला सेक्युलर म्हणणार असेल तर आम्ही तुम्हाला ऑफर देतो की एमआयएम तुमच्यासोबत यायला तयार आहे। तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोला आणि मग बघू काय आहे। कारण एकदा हे संपायला पाहिजे की आम्ही इलेक्शन कुठेही लढायला गेलं, जेव्हा एनसीपीचे वरिष्ठ नेते उत्तर प्रदेशमध्ये गेले होते आणि त्यांना किती मतं मिळाली आहे। शिवसेनेचे आदित्य ठाकरे साहेब तिथे तळ ठोकून बसले होते, मग तिथे त्यांना किती मतं मिळाले हे कोणीही विचारायला तयार नाही। एमआयएम कशाला गेली, एमआयएमच्यामुळे भारतीय जनता पार्टी कशा जिंकली, हे फक्त सोशल मीडियावर काही खोटे बातमी तयार करून आमच्यावर हे वारंवार जे आरोप करण्यात येते। म्हणून त्याला मी एक ऑफर दिलेली आहे महाविकास आघाडी सरकारला
की आता हे थांबा, आम्हीही तुमच्यासोबत यायला तयार आहे, तुम्ही सांगा तुमचा काय निर्णय आहे. मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील की इस पेशकश का जिक्र करते हुए रियासती वजीर सेहत राजेश टूपे ने कहा कि इम्तियाज जलील ने इनसे बातचीत में महाविकास आघाड़ी से इत्तेहाद की पेशकश की है, लेकिन इत्तेहाद के लिए उन्हें आघाड़ी और उसमें शामिल पार्टियों के आला कमान से बात करनी पड़ेगी. रूटीन गप्पा होत्या, उत्तर प्रदेशच्या बाबतीतल्या गप्पा होत्या, अन्य गप्पा होत्या. तर या सगळ्यांच्या माध्यमातून मी असं म्हटलं राव, उत्तर प्रदेशमुळे मध्ये MIMमुळे काही एक 10-15 सीट पडले असा आमचा अभ्यास आहे. म्हटलं अजून 10-15 सीट वाढले असते, पण तुम्ही का असं करता? तुम्ही असं का करता की ज्यामुळे तुम्ही जातीवादी किंवा अशा पक्षांना मदत होईल असं का वागता तुम्ही, किंवा असं का करता, तुमचं काय धोरण आहे? एवढंच मी त्यांना त्या ठिकाणी विचारलं. तर ते म्हणाले की आमचं तसं काही म्हणणं नाही, आम्हाला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये आमच्या समाजावर आमच्या समाजाचा विकास व्हावा ही आमची मुख्य धारणा आहे. आणि आम्हाला जर आमच्या समाजाला ज्याही पक्षाकडून हा विषय होत असेल ते आम्ही करू. मी त्यांना हा विश्वास दिला की आम्ही सर्वच जण खरं तर अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी नेहमीच बरोबर घेऊनच काम करत आलेलो आहोत, विकास करत आलेलो आहेत. अल्पसंख्याकाचा विभाग केलेला आहे, स्वतंत्र मौलाना अबुल आझादची बँकेची स्थापना, महामंडळाची स्थापना केलेली, आणि प्रत्येक अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर आम्ही आग्रही असतो आणि प्रश्न सोडवतो. तर ते म्हटले की असा जर तो म्हणजे आम्हाला प्रश्न सोडवणारा जो काही पक्ष असेल आम्ही त्यांच्याबरोबर कधी पण येऊ शकतो. तर मी म्हटलं की जे काही तुमचं म्हणणं असेल ते आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला बोला, एवढंच त्या ठिकाणी मी बोललो. त्याच्यानंतर बाकी काही विषय झालेला नाही, ना त्यांचा काही वेगळा विषय होता ना काही आमचा वेगळा विषय होता. चर्चेतल्या गप्पातल्या हा विषय आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्या बाबतीत पक्षश्रेष्ठीच ठरवतात. आम्ही एक सहकारी कार्यकर्ते आहोत, आम्हाला तो अधिकार नसतो सुद्धा, आणि आम्ही त्या बाबतीत फक्त आम्ही एक सांत्वन भेटीसाठी गेलतो एवढंच. मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठीच ठरवेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. मला या बाबतीत कुठलंही बोलण्याचा अधिकार देखील नाही. जर जे काही MIMला बोलायचं असेल ते आमच्या पक्षश्रेष्ठीशी त्यांनी बोलावं, जयंत पाटलांशी बोलावं, आदरणीय अजितदादांशी बोलावं, आदरणीय पवारसाहेबांशी बोलावं, आणि ते जे निर्णय घेतील ते कधीही सगळ्यांना मान्य म्हणून. माझं असं मत आहे की त्यांचं म्हणणं एवढंच होतं, मला त्यांनी म्हणणं एवढंच सांगितलं की आमच्या अल्पसंख्याक विभागाची काळजी घेणारा कोणीही पक्ष असेल तरी आम्ही त्याबरोबर त्याला साथ देण्याची भूमिका करू. त्यांनी मला फक्त म्हटले, ते मी ऐकून घेतलं, दॅट्स ऑल. इधर ADN से बात करते हुए शिवसेना के जिला सदर अंबादास दानवे ने MIM से इत्तेहाद को मुस्तरद कर दिया. इनका कहना है कि MIM एक फिरका परस्त जमात है, इसलिए महाविकास आघाड़ी इससे कभी भी इत्तेहाद नहीं करेगी. MIM ने आज काही भूमिका मांडलेली, मला असं वाटतं शिवसेना आणि MIM एकत्र कदापि शक्य नाही. कारण MIM ही जातीवादी संघटना आहे, जे हैदराबादहून निजामाच्या राजाकाराच्या ठिकाणीचा उगम आहे. त्याच विचारसरणीची MIM आहे, औरंगजेबाच्या विचारसरणीची MIM आहे, भगव्याचा अवमान करणाऱ्या विचारसरणीची MIM आहे, या संभाजीनगर कराचा अवमान करणारी MIM आहे. म्हणून अशा MIM बरोबर कोणत्याही पद्धतीनं महाविकास आघाडी किंवा शिवसेना जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवसेना एक हिंदुत्वाची, कडवट हिंदुत्वाची विचाराची संघटना आहे, या देश हिताला प्राधान्य देणारी संघटना आहे. वंदे मातरमला आणि विरोध करणारी शिवसेना नाही. ही MIM आहे, अशी MIM शिवसेना कधी सोबत येण्याचा प्रश्न कदापि निर्माण होणार नाही. मारूफ शायर और सहाफ़ी खान मुकीम खान के अखबारी कॉलम शहरनामे पर मबनी किताब और उनकी हमशीरा मरहुमा कनीज़ फ़ातिमा की शायरी मजमूए नफ्स नफ्स का इजरा आज एक बावकार अदबी नशिस्त में अमल में आया. इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट IHM के हॉल में इस तकरीब का एहतमाम क्रिसेंट एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी और मौलाना आज़ाद कॉलेज ने किया था. तकरीब में कमिश्नर ऑफ रेलवे पुलिस मुंबई व शायर कैसर खालिद, दानिश्वर व नक्काद, प्रोफेसर अतीकुल्ला, डॉक्टर इर्तिकाज़ अफजल, रोज़नामा इनकलाब के मुदीर आला शाहिद लतीफ़, अब्दुल करीम सालार, औरंगाबाद टाइम्स के चीफ एडिटर शोएब खुसरो, एशिया एक्सप्रेस के चीफ एडिटर शारिक नक्शबंदी, वारिसान हर्फ कलम के रूह रवां खालिद सैफुद्दीन, साबिक जॉइंट डायरेक्टर हायर एजुकेशन डॉक्टर मुनव्वर अली रज़वी और इकबाल अहमद खान ने शिरकत. तकरीब का अहतमाम ऑर्गेनाइजिंग कमेटी के खान मुकीम खान, खान नईम, डॉक्टर नज़ीफ़ा असमत, डॉक्टर तस्कीन कुदसिया ने किया था. मेहमान अदीब व शोरा ने ADN से बात करते हुए खान शमीम और उनकी हमशेरा मरहुमा कनीज़ फ़ातिमा की शख्सियतों
और इनकी लिखी किताबों पर रोशनी डाली। मैं समझता हूँ कि औरंगाबाद में एक तीसरी शायरा कनीज़ फातिमा जो अब नहीं रही, अल्लाह राना हैदरी को सलामत रखे, अब शफीक फातिमा शेरा, राना हैदरी और कनीज़ फातिमा के शायरात के हवाले से ये जब भी अदब में बात होगी तो इन तीनों का जिक्र ज़रूर होगा। मैं तमाम अहलिया ने औरंगाबाद का भी शुक्रगुज़ार हूँ क्योंकि मैं मेज़बान हूँ और मेरे और साथी मुख्तलिफ़ अंजुमनों के दोस्त, जिसमें बड़े सरगर्दा रूह रवां वारिसान हर्फ व क़लम के मेरे बहुत करीबी साथी खालिद सैफुद्दीन हैं, जिन्होंने इस महफ़िल को आरास्ता और पैरास्ता किया है, जिसका हुनर वो जानते हैं कि महफ़िलें कैसी सजाई जाती है। ये लगता है क्योंकि इसके एक जुर्म का एहसास हमको भी होता है, थोड़ा सा एहसास जुर्म है कि हमने भी कभी उनकी हौसला अफजाई नहीं की, जबकि उर्दू अदब के हवाले से हमको उनकी हौसला अफजाई की जानी ज़रूर थी, लेकिन ये हो नहीं सका। वो एहसास नदामत है हमें अभी, लेकिन मैं समझता हूँ कि वो बच्चियाँ, वो बेटियाँ जो लिखना जानती हों, चाहती हों, वो चुप ना रहें, वो लिखती रहें, अपना इजहार करती रहें। डॉक्टर रफ़ीक ज़करिया कैंपस हम शहरियान के लिए और इस इलाके के लिए एक बहुत बड़ी नेमत है, जहाँ बहुत ही अच्छे इल्मी, अदबी और सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद होते रहते हैं। इसी कैंपस में जो IHM है, इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट, उसके सेमिनार हॉल में दो अहम किताबों का इजरा बन में आया है। एक किताब खान शमीम की है जिसका नाम है शहरनामा, और दूसरी किताब उनकी मरहूम बहन कनीज़ फातिमा की है नफस नफस, जो उनकी ग़ज़लों, नज़्मों, ख़ताब पर मबनी है। वही कुछ हाल जो है कनीज़ फातिमा का है। नफस नफस की ग़ज़लें, नज़में, इतना शुस्ता मिजाज, इतनी सलीक़ा में शायरी, इतने अच्छे मुहावरे, इतनी अच्छी ज़बान, महसूस नहीं होता कि कोई नौआमूश शायर है। बहुत ही पुख्ता शायरी की उन्होंने। और शमीम खान के शहरनामे तो यूँ समझ लीजिए कि हमारे शहर के माजी, मुस्तक़बिल और हाल की बहुत ही अहम दस्तावेज़ है। इन दोनों किताबों के इजरा से मैं समझता हूँ कि हमारे शहर के अदबी और सकाफ़ती माहौल में काबिल क़द्र इजाफ़ा हुआ है, और ये फ़िज़ा मैं दुआ करता हूँ कि हमेशा कायम रहे, दायम। इसी तरह से कोई भी अदब का शहबारा अगर आप पढ़िए तो उसमें आपको ऐसा लगे कि ये तो मेरे साथ हुआ है, या ये तो सच है, या उसमें आप इन्वॉल्व हो जाए। सबसे अच्छी मिसाल फिल्म है, जब हीरो जो है तो मार खाता है तो हमको गुस्सा आता है, जब विलन उसको मारने लगता है तो हम ताली बजाते हैं, तो यानी वहाँ पे हम इन्वॉल्व हो जाते हैं। तो अदब का शहबारा वही है जिसमें पढ़ने वाला इन्वॉल्व हो जाए, वो ये महसूस करे अरे ये तो मेरे साथ हो। और शमीम की ज़बान में और शमीम की तहरीर में वो बात कूट कूट कर भरी हुई है। बस इतना कहूँगा। तो पहली किताब शहरनामे, जो तकरीबन 171 तहरीरों का मजमूआ है। ये तहरीरें अखबारात के लिए लिखी गई थी और रोज़ाना कॉलम के तौर पे शाये होती थी। बरजस्ता लिखी गई तहरीरें, लेकिन इन तहरीरों में इतना दम है, इतनी ताकत है, और ऐसे ऐसे मौज़ूआत उठाए गए हैं कि आप जो है वो कभी जो है वो आपके आंसू निकल आएंगे, कभी आप दिल गिरफ्ता होंगे, अपने दिल पकड़ के बैठ जाएंगे, कभी आपको ऐसा महसूस होगा कि शायद हम अपना बहुत नुकसान कर रहे हैं, हम अपने माशरती ज़वाल को देख रहे हैं लेकिन महसूस नहीं कर पा रहे। खान शमीम ने इंतहाई चाबुक दस्ती के साथ में इन तमाम चीज़ों को बयान किया है, और आज के अहद के तमाम लोगों को ये समझाने की कोशिश की है कि हम जो है वो बहुत नुकसान उठा रहे हैं, लेकिन हमें उस नुकसान का अंदाज़ा नहीं है। हम जो है वो माली मुनफ़ियत या माशी मुनफ़ियत के पीछे दौड़ रहे हैं, लेकिन हम अपनी तहज़ीब का सरमाया खो रहे हैं, हम इंसानी क़दरें खो रहे हैं, और हम ऐसी बहुत सारी चीज़ें जिनका ताल्लुक़ इंसान से और इंसानियत से, इस दुनिया से, वो सारी चीज़ें जो है वो हमारे दरमियान से निकलती जा रही है। इस एतबार से खान शमीम की ये किताब जो ज़ख़ीम है, 450 से ज़्यादा सफ़हात की किताब है, लेकिन इसका एक एक उन्वान जो उन्होंने कायम किया है, उस उन्वान के तहत जो तहरीर लिखी है वो पढ़ने से ताल्लुक़ रखती है और संजीदगी से पढ़ने से ताल्लुक़ रखती है, ताकि आप उस तहरीर को महसूस करें, और महसूस करने के बाद में उसमें जो बातें लिखी गई हैं उसकी वजह से आपकी ज़िंदगी में तब्दीली आए। वैजापुर के मेंबर असेंबली रमेश बोरनारे के खिलाफ खातून के साथ छेड़छाड़ के मामले में दर्ज की गई FIR को शिवसेना ने सियासी साजिश करार दिया।
MLC अंबादास दानवे ने स्पेशल IG पुलिस से मुतालबा किया कि रमेश बोरनारे के खिलाफ दर्ज FIR मनसूख की जाए। वैजापूरचे शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेशजी बोरनारे सर यांच्याविषयी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला अशा प्रकारची बातमी सगळीकडे आली। अजून पोलीस स्टेशनमध्ये असा FIR नोंद झालेला नसताना वर्तमानपत्रात अशा बातम्या आलेल्या आहेत। शिवसैनिक एक आक्रमक असतो, त्याचा एक स्वभाव असतो, परंतु शिवसैनिकांचा स्वभाव हा महिलांच्या सातत्यानं संरक्षणाचा आहे। रमेश बोरनारे सरांचाही तसाच राहिलेला आहे। असं असताना त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं मला असं वाटतं एक राजकीय दबाव, मुद्दाम होऊन कोणाकडून तरी अशा काम करण्याचं मला वाटतं उक्त कोणीतरी घेतलं असावं अशा पद्धतीने होतं। आणि म्हणून प्राध्यापक रमेश बोरनारे शिवसेनेचे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यावरील हा गुन्हा मला असं वाटतं एक त्यांच्यावर अन्याय करणार आहे, मागे घेतला पाहिजे अशी भूमिका आम्ही मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांना मांडलेली। त्यांनी या बाबतीत सुस्पष्टपणे तपास करण्याचा ग्वाही आम्हाला दिलेली आहे। निश्चित रमेश बोरनारे सरावर गुन्हा हा मागे होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। औरंगाबाद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल के वजीर बोर्ड के चेयरमैन मेंबर असेंबली प्रदीप जायसवाल का इस्तेकबाल किया जा रहा है। एडियन से बात करते हुए प्रदीप जायसवाल ने कहा कि महाविकास आघाड़ी कदीम शहर के बुनियादी मसाइल को हल करने के लिए काम कर रही है। काल संध्याकाळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय देशमुख साहेब यांनी काल घाटीवर अभ्यास कमिटीची नेमणूक केली आणि या भागातले असणारे आमदार त्याचे अध्यक्ष असतात, त्यांनी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक केली। त्याबद्दल मी आदरणीय मंत्री महोदय देशमुख साहेबांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो। खरं पाहिलं तर घाटी अभ्यास समितीवर या ठिकाणी जवळपास 12 आणि वैद्यकीय अधिकारी असे धरून असे 16 लोकांचं या ठिकाणी त्याची एक कमिटी असते। आपण पाहिलं असेल घाटीमध्ये येणारा सर्वसामान्य माणूस, मग मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून लोक येतातच, चाळीसगाव असेल, जळगाव असेल, भुसावळ असेल, त्याच्यानंतर बुलढाणा असेल, अशा अनेक भागातून ते लोक येतात। कारण की माझं त्या लोकांशी फार जुने संबंध असल्यामुळं मला फोन येतात आणि अशा गरीब लोकांना कुठंतरी मदत करण्यात यावी या दृष्टिकोनातून या घाटीमध्ये येणाऱ्या सर्व पेशंटला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट देण्यासाठी आमच्या कमिटीच्या माध्यमातून जेवढं मदत करता येईल, डॉक्टरांना त्यांना जे लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टर, डीन वगैरे यांना सुद्धा तिथं औषधासाठी याच्यासाठी जे पैसे लागतील किंवा त्यांना जे काही मदत लागतील ते मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खरं या आमच्या माध्यमातून करायचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। ते सुद्धा आता आम्ही पहिली बैठक जरा एक 8-10 दिवसात पूर्ण समजून घेऊ की शेळसाहेब आपल्याला घाटीला अजून काय काय पाहिजे। कारण की याच्यामुळं मी काय म्हणलं, तिथं जाणारा सर्वसामान्य गरीब माणूस आहे, त्या गरीब माणसाला काहीतरी तिथं मिळावं, इतक्या लांबून आल्यानंतर त्याचा ट्रीटमेंट व्हावं ही पाठीमागची भूमिका आहे। आणि डॉक्टर, डीन सर्वांना जे काही मदद लागेल ते मदद करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी करू। म्यूनसिपल कॉर्पोरेशन की जानिब से 12 से 14 साल बच्चों की टीका अंदाजी मुहिम को शहरियान का भरपूर ताउन मिल रहा है। टीका मराकिज़ पर बच्चों और सरपरस्तों की तवील कतारें नजर आ रही है। टीका अंदाजी की कौमी मुहिम के तहत अब 6ठी ता 8वीं जमात के बच्चों को कोरेवैक्स टीके लगाए जा रहे हैं। BSGM स्कूल गुरु साहनी नगर सिडको N4 के अंबिका नगर प्राइमरी हेल्थ सेंटर में मुनक्कदा कैंप में आज 180 बच्चों को टीके लगाए गए। इन्हें 28 दिन में दूसरा टीका भी लगा दिया जाएगा। हेल्थ सेंटर की निगरान डॉक्टर समिता कुलकर्णी ने कैंप की तफसील बताई। कैंप में नर्सिंग स्टाफ पूजा चौहान, वैशाली बोर्डे, आशा वर्कर बारबेले, डॉली ताठे, गीता नागरे, ऑपरेटर दीपाली, बाबा साहेब दानवे, किरण सागर, सुरेश आनंदराव, सचिन खरात वगैरह ने ताउन किया। म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा ने एडियन से बात करते हुए टीका अंदाजी मुहिम की तफसील बताई। दिनांक 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचं, मुलांचं लसीकरण, कोविड-19चं जे लसीकरण आहे त्याची सुरुवात झालेली आहे पूर्ण देशामध्ये।
तर त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने त्यांचं जे वॅक्सिनेशन आहे त्याचं उद्घाटन करून जोमाने सुरुवात केलेली आहे. तर महापालिकेची जी प्रियदर्शिनी शाळा आहे राजनगर येथे माननीय आयुक्त सर अस्तिकुमार पांडे यांच्या हाताने उद्घाटन होऊन तिथे 20 विद्यार्थ्यांना तिथं कॉर्बेवॅक्स वॅक्सिनचं लसीकरण काल करण्यात आलेलं आहे. तर हे जे काही लसीकरण आणि हा जो काही एज ग्रुप आहे त्याचं जे साधारणतः स्टेटने आम्हाला जे काही टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट लवकरात लवकर आम्ही पूर्ण शाळेमध्ये कॅम्प्स लावून ते लवकरात लवकर आम्ही औरंगाबाद महानगरपालिका पूर्ण करेल. विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत किंवा लस घेण्यासाठी थोडा त्यांचा रेजिस्टन्स दिसून येत आहे की आमची एक्झाम आलेली आहे, वॅक्सिन घेतल्यानंतर ताप येईल, आमचा एक दिवस वेस्ट होईल, अशा पद्धतीचे त्यांचे पालक आणि विद्यार्थीसुद्धा आम्हाला हे बोलत आहेत. पण जे काही त्या एक्झाममध्ये सध्या नाही आहेत आणि 9वी आणि 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्या एज ग्रुपसाठी आता हे 12 ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी जे वॅक्सिनेशन आहे तर त्याच्यासाठी काही इश्यू नाही, त्या विद्यार्थ्यांना आपण वॅक्सिनेशन करणार आहोत. शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र इश्यू केलेलं आहे की 12 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांचं 100% लसीकरण करून घेण्यासाठी आपल्या शाळेतील त्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आम्हाला देण्यात यावी व त्या ठिकाणी कॅम्प अरेंज करण्याबद्दल जी काही सगळी प्लॅनिंग असते ती प्लॅनिंग आम्हाला ती एक्झिक्यूट करून द्यावी. आमच्याकडं वॅक्सिन अवेलेबल आहे, वॅक्सिनेटर अवेलेबल आहेत, वॅक्सिनेशनची टीम अवेलेबल आहे. तर आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करून आपण सगळ्या शाळेमध्ये ते कॅम्प्स लावून तिथं वैक्सीनेशन करून घेणार आहोत. रियासत के सालाना बजट में हुकूमत ने 108 एम्बुलेंस के लिए कॉन्ट्रैक्ट बेस पर ड्राइवर भर्ती का ऐलान किया. साबिक मेंबर असम्बली हर्षवर्धन जाधव ने प्रेस कॉन्फ्रेंस में इस पर एतराज़ जताया. उन्होंने कहा कि जब NRHM के तहत मुफ्त में ड्राइवर मिल रहे हैं तो नई भर्ती की ज़रूरत कहाँ है. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच तुटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र या तुटीला जे काही जस्टिफिकेशन ते देत आहेत, जे काही कारण ते सांगतायत, मला असं वाटतं ते साफ खोटं आहे आणि फक्त आर्थिक व्यवहार करण्यासाठी तूट वाढवण्याचा उपक्रम महाराष्ट्र सरकार करतंय. विरोधी पक्षही काही बोलायला तयार नाही. सगळे मिळून तुटीचा अर्थसंकल्प पास करण्यात अशी स्थिती आहे. याचं प्रमुख कारण असं आहे, एक उदाहरण म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितो की महाराष्ट्र सरकारमध्ये आत्ता नुकतंच काही दिवसांपूर्वी हेल्थ डिपार्टमेंटने म्हणजे आरोग्य डिपार्टमेंटने 102 नंबरची जी ॲम्ब्युलन्स असते त्याच्या ड्रायव्हरसाठी कंत्राटी पद्धतीने ड्रायव्हर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर या ड्रायव्हर्सना नॅशनल रूरल हेल्थ मिशन म्हणजे NRHM मधून केंद्र सरकार फुकट पगार उपलब्ध करून देतं. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे फुकट ड्रायव्हर घ्यायचे नाही आणि राज्य सरकारचे विकत कंत्राटी पद्धतीने ड्रायव्हर घ्यायचे, ही जी काही प्रक्रिया झालेली आहे ही संपूर्णतः एक पर्दाफाश आहे की कशा पद्धतीने तूट नसताना तूट निर्माण करण्याचं काम चाललंय. त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प सादर जो झालेला आहे हा संपूर्णतः बेकायदेशीर आहे आणि जी काही तूट निर्माण होतीये ती तूट भरून काढण्यासाठी एक तर राज्य सरकार कर्ज काढतंय आणि त्याचे हप्ते सर्वसामान्यांना भरायला लावतंय, नाहीतर टॅक्स वाढवतंय आणि सर्वसामान्यांना भुर्दंड पडतो. 500 रुपयाचा टॅक्स होता ओव्हर स्पीडिंगचा, आता तो 2000 रुपये झालेला आहे. कारण तूट भरून काढायची आहे तर वाटेल ते करून तूट भरून काढा, अशा पद्धतीचा उपक्रम राज्य सरकार चालवत आहे आणि विरोधी पक्ष नेते गप्प बसलेले आहेत. आणि तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना वित्त विभागाने हे का नाही म्हटलं की माझ्याकडे पहिलेच पैसे नाही आहेत आणि फुकट जर तुला मिळत असेल तर भाऊ तू हे विकत का घेतोयस. आणि याचं प्रमुख कारण मला असं वाटतं की कंत्राट पद्धतीमध्ये जे 16,000 रुपये कंत्राटदाराच्या मार्फत ड्रायव्हरला दिले जातात ते शेवटी 8,000 रुपये पोहोचतात. 8,000 रुपये हे कंत्राटदाराच्या खिशात जातात आणि तो हे 8,000 रुपयामधले किती वाटा कोणाला देत असेल याचा जर विचार केला तर मला असं वाटतंय की हे एकमेव कारण असावं ज्यामुळे ही कंत्राट पद्धती अवलंबण्यात आलेली आहे. हे ताबडतोब कंत्राटी पद्धतीचं काम बंद करून जे काही मुलं कंत्राटी पद्धतीने आहेत त्यांना भलेही तुम्ही पेन्शन देऊ नका, PF देऊ नका, तसं अंडरटेकिंग घ्या, मात्र सरळ त्यांची नियुक्ती शासनाच्या तर्फे करा आणि कंत्राटदार हा प्रकार बंद करा, कारण ह्याच्यातून फक्त लूट होती आहे, बाकी काही होत नाहीये. जिला इंतजामिया की कार्रवाई के खौफ में मुब्तला लेबर कॉलोनी के साकिनान को सुप्रीम कोर्ट से राहत मिली.
सुप्रीम कोर्ट ने लेबर कॉलोनी मुकदमे की मियाद 30 अप्रैल तक बढ़ा दी है। एडवोकेट अस्मा शेख ने प्रेस कॉन्फ्रेंस में इस मुकदमे के पस मंज़र को बयान किया। लेबर कॉलनीच्या लोकांना 30 एप्रिलपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं आहे की कोणतंही कोर्सिव्ह ॲक्शन त्यांच्या विरोधात घेणार नाही, परंतु सुप्रीम कोर्टाला 17 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत होळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्याची ऑर्डरची कॉपी आत्तापर्यंत आम्हालाही भेटली नाही किंवा कलेक्टर साहेबांनाही भेटली नाही। त्यामुळे कालच्या ज्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या त्यामुळे आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ते घेणं खूप गरजेचं होतं, कारण सुप्रीम कोर्टाने आम्हाला 30 तारखेपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं आहे, 30 एप्रिलपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं, जवळजवळ 1.5 महिना आमच्याकडे प्रोटेक्शन आहे। तरी देखील सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये कलेक्टर साहेबांकडे कोणतीही जजमेंटची ऑथेंटिकेट कॉपी नसताना त्यांनी असे स्टेटमेंट दिलेले आहे की 20 मार्चनंतर लेबर कॉलनीमध्ये जे आहे तर ते डिमॉलिशन स्टार्ट होणार आहे। तर हे त्यांनी कोणत्या आधारावर सांगितलेलं आहे हा प्रश्न मी आज ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना विचारत आहे। आणि जे मिसअंडरस्टँडिंग त्यांनी क्रिएट केलेली आहे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केलेले आहे। आज आपण बघतो की 10वी 12वीच्या परीक्षा आपले मुलं देत आहेत, तर त्याच्यामधले लेबर कॉलनीचे देखील जे मुलं आहेत तर त्या परीक्षांना फेस करताना त्याच ग्राउंडवर आम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे कोर्टासमोर। आणि अशा पद्धतीने जर स्टेटमेंट जर वर्तमानपत्रात छापून येत असतील, रात्र रात्र ते लोक त्यांनी झोप घेतली नाही, हे स्टेटमेंट वर्तमानपत्राचे जे ऐकले त्यांनी की 20 तारखेनंतर आमचे डिमॉलिशन होणार आहे, तर कित्येक लोकांना या ठिकाणी अटॅक देखील आलेला आहे या ड्युरेशनमध्ये। म्हणजे हे स्टेटमेंट देणं हे एका कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर बसलेल्या ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी आहे अशा व्यक्तीने असं स्टेटमेंट देणं कुठेतरी बायस वाटत नाही का? जलगांव टी पॉइंट पर सब्जी फरोशों को हटाने की कार्रवाई को एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर रविंद्र निकम ने दुरुस्त करार दिया। एडीएन से बात करते हुए निकम ने कहा कि शहीद भगत सिंह हॉकर्स यूनियन की एहतजाजी पदयात्रा गलत है। इन्हेदामी दस्ते ने सब्जी फरोशों के नाजायज़ कब्जे हटाए हैं। SBO शाळेसमोर जेव्हा कोरोना चालू होता, शाळा वगैरे बंद होत्या, तर SBO शाळेसमोरचा जो रोड आहे त्या रोडवर हे लोक हातगाड्या आणि ते बसवत होते आणि भाजीपाल्याचा धंदा करत होते। परंतु आता SBO शाळेची सुद्धा तक्रार आहे, तिथल्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे, त्याच्यानंतर रोडवर येणं जाण्याला सुद्धा खूप अडचणी आहेत, पालकांच्या सुद्धा तक्रारी आहेत की तिथून जी भाजीमंडई आहे ती हटवण्यात यावी आणि जी N11 मध्ये जी भाजी मंडई आहे तिथं ह्या लोकांना बसवण्यात यावं। कोरोनाच्या मर्यादेपुरतं ते ठीक होतं, कारण जितक्या वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट असतील तितके नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येत नसल्यामुळे आपण तिथे भाजी मंडईला परवानगी तोंडी स्वरूपात दिली होती। तुम्ही बसा काही दिवस, बसल्यानंतर मग परत ती भाजी मंडई उठून मागे आपल्या ठिकाणी जाऊन बसावं, या पद्धतीने आम्ही आदेश केले होते। परंतु आता कोविडही संपलेला आहे, महानगरपालिकेने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्या कारणाने SBO शाळासुद्धा सुरू झालेली आहे। तसेच आता 10वीच्या परीक्षासुद्धा सुरू झालेल्या आहेत। बरेच पालक आपल्या पाल्यांना सोडवण्यासाठी शाळेमध्ये येतात, गाड्या लावतात, त्यामुळे तो पूर्ण रोड जो आहे, एक तर भाजीपालेवाले लोक तर भाज्या विकतात, पालक गाडी लावतात, तर तो जो सर्व्हिस रोड आहे SBO शाळेसमोरचा तो पूर्णतः ब्लॉक झालेला आहे। हे योग्य नाही। त्याच्यामुळं आम्ही तिथली जी भाजी मंडई आहे ती उठवून त्यांचा रोजगार न हिसकवता आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही सदर भाजी मंडई N11 मध्ये जी भाजी मंडई आहे तिथं तुम्ही शिफ्ट व्हा। रोडवर धंदा होण्यापेक्षा
तिथं शिफ्ट व्हा, तिथं धंदा करा, असं आमचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही ती भाजीपट्टी काढली. महानगरपालिकेचा कुठलाही असा उद्देश नव्हता की त्यांना मारहाण करणे, आणि महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हे काही मारहाण करत नाही, आणि फक्त अतिक्रमण काढण्यापुरतं महानगरपालिकेचे कर्मचारी काम करतात. मारहाणीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं हे जे लावलेले आरोप आहेत ते चुकीचे आहेत, असा खुलासा मी महानगरपालिकेच्या वतीने करत आहे. मिशन मरियम मिर्ज़ा मोहल्ला लाइब्रेरी के तहत आरिफ कॉलोनी में 28वीं मोहल्ला लाइब्रेरी का क़याम अमल में आया. इस मिशन में अब बच्चों की तालीम, सेहत और सफाई के लिए बेदारी पैदा करने का काम किया जा रहा है. आरिफ कॉलोनी में इंजीनियर शौकत सालारी की रिहाइशगाह पर ज़िक्रा मोहल्ला लाइब्रेरी का क़याम अमल में आया. लाइब्रेरी की इफ्तिताई तकरीब में तलबा, वालिदैन और शहरियान में बच्चों की तालीम, ख़वातीन की सेहत और अपने इलाक़ों में सफाई के लिए तरगीब दिलाई गई. लाइब्रेरी का इफ्तिताह ताहिर अली आबिदी ने किया. रीड एंड लीड फाउंडेशन के सदर मिर्ज़ा अब्दुल क़य्यूम नदवी ने मिशन मोहल्ला लाइब्रेरी का तारुफ पेश किया. इस प्रोग्राम में मखदूमी हिसामुद्दीन, डॉक्टर काजी रिजवाना शमीम, डॉक्टर रफ़ीउद्दीन नासिर, खान जमील अहमद ने शिरकत की. प्रोग्राम का एहतमाम मौलाना अब्दुल माजिद नदवी, मुजाहिद खान और मुजाहिद सालारी के अलावा महल्ले के नौजवानों ने किया था. ये बहुत मुबारक घड़ी है कि यहाँ पर इस मोहल्ले में एक लाइब्रेरी का नज़्म किया गया. ये भी मुबारकबाद के मुस्तहक़ हैं कि उन्होंने एक बड़ा काम किया. यूँ तो दुनिया में बहुत बड़े बड़े काम हो रहे, बड़ी बड़ी कंपनियाँ क़ायम हो रही, बड़ी बड़ी ईजादात हो रही, सब हो रही, लेकिन इन सब का ताल्लुक़ अगर और इन सब की जड़ें अगर कहीं जाकर मिलती हैं तो वो तरक्की से, और तरक्की बग़ैर मुताले के मुमकिन नहीं है. जब तक हम मुताला नहीं करेंगे, जब तक हम पढ़ेंगे नहीं, जब तक हम लिखेंगे नहीं, क्योंकि हमारे दुनिया व आखिरत दोनों ज़िंदगियों का ताल्लुक़ पढ़ाई से है, जिसके नतीजे में पहली जो आयत है इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, ये आयत ही अपने आप में मुकम्मल है. अगर किसी ने इस आयत को पूरी तरह से समझ लिया तो समझ लीजिए कि उसके हाथ में अपनी कामयाबियों की कुंजी आ गई, कि वो जब पढ़ेगा तो अमल करेगा. और पढ़ना, देखिए, दीन और दुनिया को हम अलग अलग नहीं कर सकते. जब हम दीन पढ़ेंगे तो दुनिया भी हम हासिल कर सकते हैं. इंग्लिश, उर्दू, हिंदी और मराठी, इन तमाम चीज़ों में तमाम मकातिब फ़िक्र की, तमाम अदबी अखलाकी कहानी की किताबें ये बच्चों को हम नज़्म कर रहे घर में देने के लिए शौक़ पैदा हो, ताकि ये टीवी जो कल्चर है और ये मोबाइल जो कल्चर है, इसका जो इम्पैक्ट बच्चों पे आया और उस पर तालीमी जो असरात पड़े हैं, उसका ये अजाला हो और बच्चों में जज्बा पैदा हो. दूसरी बात है, माओं को भी लिए कोशिश की तो उसका इजहार माशाल्लाह हम देखते हैं कि ख़वातीन ने हमको यहाँ पर बहुत अच्छे तरीके से कॉपरेशन दिया. मैं उनके जज्बे की कदर करता हूँ. मैं आप लोगों का बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि इस जज्बे से हमने ये जो एक्टिविटी की है, ये तमाम जलाल कॉलोनी, हिलाल कॉलोनी और हिमायत नगर के जो ख़वातीन और रहने वाले हैं वो इसका फ़ायदा उठाएंगे. और मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि ये हमको इसमें तमाम लोगों का ताउन मिला है. मिशन मरियम मिर्ज़ा मोहल्ला लाइब्रेरी के तहत 28वीं लाइब्रेरी का इफ्तिताह ज़िक्रा लाइब्रेरी आरिफ कॉलोनी मकान नंबर 101 फैज़ान मस्जिद के पीछे अमल में आया. ज़िक्रा लाइब्रेरी पहले से चल रही थी, बड़ों के लिए थी, लेकिन हमने उसमें अब बच्चों को ऐड किया है. और आज का प्रोग्राम दो चीज़ों को लेकर हुआ था. एक तो बच्चों की लाइब्रेरी का इफ्तिताह था, दूसरा ख़वातीन में तालीम, सेहत और सफाई बेदारी के था. और मिशन मरियम मिर्ज़ा के तहत ये नया प्रोग्राम शुरू किया गया है. दूसरा प्रोग्राम था जो खास तौर से ख़वातीन को सेहत को लेकर किया गया है. आज हमने बचत किस तरह करते हैं बच्चों की तालीम के लिए, हमने गल्ले तकसीम किए. गल्लों से ख़वातीन में कहा गया कि आप इसे घर पे ले जाएं, रोज़ाना पैसे जमा करें, इससे आप अपने बच्चों की तालीम तरबियत पे ख़रीदें. आज का प्रोग्राम बहुत कामयाब हुआ. हमें उम्मीद है जिस तरह से औरंगाबाद शहर में प्रोग्राम हुआ है, इस तरह से तमाम मुल्क के हर शहर में शुरू होगा. गंगापुर के मंसूरी कॉलोनी में रास्ते की तामीर का अधूरा काम पूरा किया जाए. गंगापुर एमआईएम के सदर अख्तर सैयद के हमरा एक वफद ने म्यूनसिपल कौंसिल से ये मुतालबा किया. से नाली की वो है तकलीफ है, गड्ढा है घर के सामने, बच्चे बीमार हो गए, 3-4 लाख रुपये मैंने बीमारी में डाल दिया. चलते नहीं आता, गिरते नहीं आता, बाहर निकलते नहीं आता. या इसका तुमने कोई बंदोबस्त करो तो मैं आके आंदोलन करूंगा. तो पूरी गली को लेके, महल्ले को लेके, यहाँ ये जल्दी से जल्दी 8-10 दिन में काम हो जाना चाहिए.
नहीं तो मैं सब पूरे गांव को ले जाऊंगा मंसूरी कॉलोनी को यहाँ वो तो वैसे तो पूरा पानी अंदर मारो पहिए के अंदर पूरा। इसके पहले तुमने नगर पालिका को बात नहीं करी क्या? अब बोले राज्य दिए 2 ट्रेन बनी होगा बोलते साहेब नव्हते इथं, तर आम्ही सलीम साहेबाला निवेदन दिलेलं आहे की आमचे जे रस्त्याचं काम जे ठेकेदाराने घेतलेले ते जे काम आहे ते म्हणजे त्यांनी फक्त दगडा टाकून ठेवलेले आहे. जवळजवळ दीड महिना झालेला आहे. तिथं म्हणजे ते सगळे दगड नाल्यात चालले, याच्यात चालले, पोरं बारीक बारीक पोरं पळू लागले त्याच्यातून, म्हणजे असं दगडावरून चालताना पळू लागले त्याच्यातून, आणि त्याच्यामुळं जे आहे तिथं लई त्रास होऊ लागला. आणि 1.5 महिन्यापासून आम्ही त्या अधिकाऱ्याला ठेकेदाराला फोन लावू लागले, पण ते उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. आणि इथं तर जे नगराध्यक्षपद ज्यांना दिलेलं आहे ते बी इथं राहत नाही, आणि ज्यांना सीओचं पद दिलेलं आहे ते बी इथं राहत नाही. त्याच्यामुळं म्हणजे इथं जे तो कोलवाकोलवी चालू आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं बा तुम्ही काम चालू करा, तर त्यांनी अर्ध्या रस्त्यावर दगड टाकलेले आहे आणि अर्धा रस्ता जो आहे तो तसंच ठेवलेला आहे, आणि तो काम होणार नाही म्हणून त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे का एवढंच काम होईल, तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या, आणि ते काम आम्हाला परवडत नाही म्हणून. त्या हिशोबाने त्यांनी हटकून दगड टाकून म्हणजे आम्हाला त्रास कसं होईल त्यासाठी त्यांनी आम्हाला तिथं आमच्या रस्त्यावर दगड टाकले, आणि आम्हाला त्रास कसा होईल त्या हिशोबाने 1.5 महिना झालेला जवळजवळ. आणि जो मटेरियल आणला होता तो सगळा मटेरियल त्यांनी दुसरीकडे नेऊन टाकून दिलेला आहे. तर आता आम्ही जे इथं आज निवेदन दिलेलं आहे शांततेत, आज समजा याच्यात जर 8-10 दिवसात जर दखल नाही घेतली तर आम्ही इथं आज 8-15 जण आले होतो. याच्यानंतर आम्ही मंसूरी कॉलनीमधून जवळजवळ समजा जवळजवळ सगळेच लोक आणू आणि धरणे आंदोलन करू. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले फिर एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। बीजेपी की बी टीम का मुस्तकिल दाग धोने के लिए एमआईएम का नया सियासी दाव, महाविकास आघाड़ी की तरफ बढ़ाया दोस्ती का हाथ। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज जलील ने रियासती वजीर राजेश टूपे को इत्तेहाद की पेशकश। शिवसेना ने एमआईएम के साथ इत्तेहाद से किया इनकार। शानदार अदबी तकरीब में खान शमीम के सहाफती कॉलम शहरनामे पर मुबनी किताब का हुआ इजरा। सियासी साजिश के तहत वैजपुर के मेंबर असेंबली रमेश बोरनारे के खिलाफ दर्ज हुआ एफआईआर। शिवसेना ने किया केस मुस्तरद करने का मुतालबा। और लेबर कॉलोनी के साकिनीन को सुप्रीम कोर्ट से 30 अप्रैल तक मिली राहत। तो ये थी आज की अहम सुर्खियां, कल फिर मुलाकात होगी ताज़ा तरीन खबरों के साथ। तब तक देखते रहे एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की। आदाब।